सद्गुरू अण्णा महाराज यांना वंदन करून श्री दत्तगुरूंना वंदन करून आलेल्या सर्व भाविक भक्तांना दत्त जयंतीचा सोहळा जो आपण दरवर्षी साजरा करत असतो, हा दत्त जयंती सोहळा यावर्षी आपण आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा करत असताना दिनांक 2, 3 आणि 4 असा 3 दिवसीय दत्त जयंतीचा सोहळा, भव्य दिव्य सोहळा श्री क्षेत्र नारायणपूर येथे अण्णांच्या कृपाशीर्वादाने पार पडत असतो। प्रत्येक वर्षी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात, दत्त महाराजांच्या पुढे नतमस्तक होत असतात आणि आपले जे भक्तिभाव, श्रद्धा, विश्वास हे ठेवून दत्त महाराजांना ते विनम्र भावाने नमस्कार करून त्यांच्या ज्या अडीअडचणी असतात त्यातून कशा पद्धतीने त्यांना समाधान मिळेल, कशा पद्धतीने आनंद मिळेल यासाठी ते नारायणपूरला येऊन भक्तिभावाने परमेश्वराची भक्ती करत असताना ती भक्ती करण्यासाठी प्रत्येक भाविक हा श्रद्धेने येत असतो आणि आल्यानंतर येणाऱ्या जो भाविक आहे त्याला परमेश्वर दिल्याशिवाय राहत नाही। अण्णा महाराजांनी सांगितलेलं आहे, जो सेवा करतो त्याच्यासाठी दत्त महाराज सदैव उभे आहेत, जो सेवा करणार आहे त्याला परमेश्वर मेवा दिल्याशिवाय कदापि राहणार नाही। अशा पद्धतीने हा जो दत्त जयंतीचा सोहळा आहे या वर्षीही सुद्धा आनंदामध्ये सर्व बाजूने युक्त आणि परिपूर्ण असा जो सोहळा संपन्न होत आहे, त्यासाठी सर्वच बाजूने आपण या ठिकाणी येतो आणि या गोष्टी समजून घेत असतो। त्यासाठी प्रथम 2 तारखेला शिवदत्त नाम यज्ञाचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होतो, 3 तारखेला दत्त जन्माचा सोहळा संपन्न होतो आणि 4 तारखेला दत्त जयंतीचा सोहळा। अशा पद्धतीने हा 3 दिवसीय सोहळा संपन्न होत असतो। म्हणून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मनापासून सांगायचे की तुम्ही नारायणपूरला आल्यानंतर परमेश्वराची भक्ती, दत्त महाराजांची भक्ती, अण्णांची भक्ती मनापासून जर केली तर अण्णा महाराज आणि दत्त महाराज तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय कदापि राहणार नाही। म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायचं आहे। अण्णांनी अखंड आयुष्य चंदनासारखं जिजवलं, कर्पुरासारखं त्यांनी देह जिजवला आणि सर्वांना सुगंध दिला आणि त्या सुगंधाच्या माध्यमातून येणारे सर्व भाविक भक्त हे आनंद आणि समाधान प्राप्त करून नारायणपूरवरून घरी जात असतात। म्हणून दत्त जयंतीच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविकांनी मनापासून परमेश्वराला जर हाक मारली तर दत्त महाराज आणि अण्णा महाराज तुमच्या हाकेला हो दिल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्वाचा। म्हणून आपण दत्त जन्म सोहळा रात्री आपण 7:03 करत असतो आणि दत्त जयंती सोहळा आपण सकाळी 4 वाजल्यापासून सायंकाळी 10 वाजेपर्यंत हा दिवसभराचा कार्यक्रम होत असतो। म्हणून या सर्व कार्यक्रमासाठी येणारे जे नवीन मुलं असतील त्यांना सुद्धा मला मनापासून सांगायचे की तुम्ही नारायणपूरला येता, नारायणपूरला आल्यानंतर संगतीमध्ये राहून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा असं मला मनापासून वाटतं। कारण की अण्णांनी आपल्याला तरुण पिढीला ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शन आपण मनापासून जर स्वीकारलं तरच खऱ्या अर्थाने आपण माणसाच्या जन्मालाचं सार्थक होणार आहे। म्हणून अण्णांचे विचार जे आहेत ते विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी अण्णांनी जो आपल्याला मंत्र दिलेला आहे तो माणसातील माणूस जागा करणे हा जो अण्णांनी मूळ मंत्र दिलेला आहे त्या मूळ मंत्राचा आपण जपणूक केली पाहिजे की आपण माणसाच्या जन्माला कशासाठी आलेलो आहोत आणि माणसाच्या जन्माला जर आपण आलोय तर त्याला सुद्धा आपण ओळखण्याची ताकद पाहिजे की आपण माणसाच्या जन्माला जे आलोय ते आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी आलेलो आहे। 84 लक्ष योनीनंतर हा माणसाचा जन्म येतो आणि तो माणसाचा जन्म आपण जर असाच जर फुकट व्हायला घालवला तर तो परमेश्वराला दुःख होतं। म्हणून त्या परमेश्वराला दुःख होऊ नये त्यासाठी आपण आपल्या जीवनाचा हेतू ओळखून आपण माणसाच्या जन्माला आल्यानंतर प्रपंच करता करता परमार्थ केला पाहिजे आणि परमार्थाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाची सुटका करून घेतली पाहिजे, म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे। म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्या आणि दत्त जयंतीला मनोभावे सर्वांनी या आणि आल्यानंतर सर्वांनी आनंदाचा आनंद करा। एकमुखी दत्त महाराज हे सर्वांच्यासाठी सदैव आशीर्वादासाठी उभे आहेत। एकमुखी दत्त महाराज आहेत, 3 दत्त महाराज आहेत, प्रत्यक्ष सद्गुरू अण्णा महाराज आहेत, ऊर्जा रूपाने आपल्या सर्वांच्या सोबत अखंड आहेत आणि इथून पुढे सुद्धा ते अखंड राहणार आहेत। म्हणून येणाऱ्या भाविकांनी मनापासून जर त्यांना साथ घातली, मनापासून जर त्यांना हाक मारली तर ते तुमच्या हाकेला ओ देऊन तुमच्या सर्व संकटातून तुम्हाला दूर केल्याशिवाय कदापि राहणार नाही, अशातला हा मुद्दा आहे। गुरुदेव। मी नागेश एकनाथ फटे, राहणार पंढरपूर, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार उद्योग व्यापार विभाग। खरं तर गेली 50 ते 60 वर्ष आदरणीय अण्णा महाराज यांच्या मार्गाखाली ही दत्त जयंती सोहळा
श्री क्षेत्र नारायणपूर येथे अतिशय चांगल्या प्रकारे होतो. खरं तर आज आपल्यात अण्णा महाराज नाहीत, त्याचं दुःखही वाटतंय की ज्या अण्णा महाराजांसाठी आज लाखो भाविक गेली 50-60 वर्ष तपस्या करून आज लोक इथं आलेत आणि अण्णा महाराजांचा आशीर्वाद घेतलाय. परंतु देवाला जो आवडे देवाला तोच आवडे सर्वांना, ह्या म्हणीप्रमाणे आदरणीय अण्णा महाराज आपल्यात नाहीत, परंतु त्यांचेच एक उत्तरादित्य किंवा त्यांच्या घरातला म्हणणार नाही मी, एक वारसदार आदरणीय पोपट महाराज यांना आपण त्या गादीवर बसवून आदरणीय अण्णा महाराजांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अपुऱ्या त्या पूर्ण करण्यासाठी खरं तर पोपट महाराजांना आपण त्या सर्व बघण्यासाठी तयार करण्यात आलंय. कारण की ज्या अण्णा महाराजांनी चारधाम केले, आज त्यांच्या त्या चारधाम उभा केल्यामुळं आज हजारो लाखो देशातील, राज्यातील, परराज्यातील सुद्धा लोकांना त्याचं एक भावनिक नातं जुळलंय. मला वाटतं अण्णा महाराजांनी अमेरिकेचा सुद्धा दौरा केला आणि अमेरिकेत सुद्धा एका आमच्या सेवकानं अण्णा महाराजांना एक जमीन दान करून सांगितलं की अण्णा महाराज तुम्ही इथं तुमचं स्मारक उभा करा, तुमचं श्रीदत्त जसं नारायणपूर आहे तसं इथं सुद्धा आपलं एक नारायणपूर उभा करा. ही एवढी भावना मिळणं सोपं नाही. ज्या अण्णा महाराजांमुळं आमच्यासारख्या हजारो लाखो तरुणावर आशीर्वाद दिले, किंबहुना नुसतं आशीर्वाद दिला नाही, आरोग्य असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, त्यासाठी अण्णा महाराजांनी आमचा आशीर्वाद आम्हाला दिला आणि आमच्यासारखी करोडो लोक, करोडो बिझनेसमॅन अण्णा महाराजांच्या मस्तकी आम्ही नतमस्तक होतो. अण्णा महाराजांचा आशीर्वाद एवढा अतिशय चांगला आहे की अण्णा महाराजांचं नाव जरी घेतलं तरी अंगावर आमच्या काटा येतो. ज्या अण्णा महाराजांमुळं कितीतरी लोकांना आज बघताय तुम्ही समाजात व्यसनाधीन झालेत, तर अण्णा महाराजांना त्या लोकांना व्यसनाधीनापासून परावृत्त करून त्यांना एक आपल्या सेवेत घेण्याचा योग अण्णा महाराजांनी आणला. खरंच आज दत्त जयंतीच्या निमित्तानं अण्णा महाराजांची खरंच आठवण येते आणि मी पोपट महाराजांसुद्धा मी मनपूर्वक सुद्धा मी स्वागत करतो, आभार करतो, यासाठी करतो की अण्णा महाराजांच्या हातावर हात मारत पोपट महाराजांनी हा परिवार, आपला सर्वांचा परिवार चालवलाय. त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. नमस्कार.